शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, अगदी मनापासून जे माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज घालायचं मला लिंबाचा खार. आपल्या झाडाला इतके जे लिंब आहेत की नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाहीत. जसं की उन्हाळ्यामध्ये ना लिंबाचं खूप काम असते. शरीरासाठी पण लिंबू खूप उपयुक्त असते. तेव्हा की नाही लिंब बिलकुल येत नाही, छोटे छोटे येतात आणि त्याच्यामध्ये रस पण नसते. आणि आता की नाही इतका गारवा सुटलाय की नाही भयंकर आमच्या इकडं, की सांगूच नका. आणि जसं की झाडी जास्त असल्यामुळे थंडी पण जास्तच ही होती. शेजारी घर पण कमी येतं, जसं की शेतामध्येच आपलं घर आहे. म्हणलं तर एक दोन घरं सुटली की शेतच आहे साईडला, त्याच्यामुळं पण थंडी खूप अशी वाजती. आणि इतके लिंब जर पडू लागलेत की नाही, रोजचं जे आहे की नाही बारके टोपल्यानं रोजचं लिंब निघतात. आणि भरपूर जणाला दिले पण लिंब. आणि कसं थोडे थोडे डाग लागलेत म्हणतात खार घालायला, बिलकुलही डाग नसला पाहिजे लिंबाला. पण आता एवढा लिंबू की नाही मला काही ते बघत नाही. मला थोडासा खार घालावंच ह्याचा, नाही तर वेस्ट होऊन जातात हे लिंब. तर की नाही आता एक दोन महिने जे राहण्यासाठी की नाही मी हे खार घालतीये. थोडे थोडे डाग लागले आहेत, पण काही हरकत नाही, कारण आता तात्पुरताच खार घालायचं आहे आपल्याला आणि लगेच संपून पण जाते. तर 20-25 लिंबाचाच मी आज खार घालते इथं. आणि आपल्या झाडाचं लिंबू बघू शकता, एकदम असं जांबावानी की नाही, एकदम रस्सा बदबद रस लिंबामध्ये. आणि बी तर एकदम असं छोटंसं कमी बघा ह्याच्यामधलं. तर मोठं जे लिंबू आहे की नाही त्याचे जे मी 4 फोडी केल्यात आणि लहान लिंबू ना त्याच्या 2 फोडी केल्यात. कारण की नाही आपल्याला खायला थोडंसं घेतलं की नाही की तेवढं की नाही सरून जाते, नाही तर मग वेस्ट होऊन जाते. एवढी मेहनत घालून अगोदरच इतका खार नाजूक असतं की नाही लिंबाचा, खूप जपून ठेवावं लागतं. बिलकुल त्याला खरकटं वगैरे जमत नाही. तर मेन म्हणजे की नाही मी ह्याच्यातल्या सगळ्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घेतल्यात. म्हणतात की बियामुळं खार नसतंय. तर सगळ्या बिया ज्या आहेत ना एक काढून घेतल्या. लिंब मस्त आधी धुवून वाळू घातले होते आणि हळद आणि मीठ टाकून की नाही 1 घंटाभर जे ना मी लिंबाचं जे लोणचं आहे ना साईडला ठेवणार आहे. आणि पुन्हा जे ना सगळा मसाला ड्राय करून भाजून ठेवणार आहे. कारण काय होते माहिती का, आपण लिंब जे कट करून ठेवलेले आहेत ना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून जे साईडला ठेवलं ना, तर मिठाच्या योगाने की नाही आता लिंबाला आपल्या भरपूर असं पाणी सुटतंय. आणि जे आपण आता ह्याच्यामध्ये मसाला, हिरवी मिरची, लसण सगळं ॲड करणार आहोत ना, तर ते पाण्याच्या योगाने की नाही चांगला मसाला एक लिंबाच्या फोडीला आपल्याला लागते. तर चला आता मी मसाला वाटून घेते आणि हे जे आहे ना साईडला ठेवून देते. तेल मला बिलकुलही वापरायचं नाही. फक्त मी धने घेतलेत, मोहरी घेतली आणि थोड्याशा मेथ्या, एवढं जे आहे की नाही थोडंसं गरम करून घ्यायचं. जास्त मला लाल पण भाजणार नाही आहे मी, कारण थोडंसं असं गरम करून घेतलं ना की खाराची टेस्ट पण खमंग होती आणि एकदम बारीक पण वाटलं जाते. जसं की माझ्या मिक्सरमध्ये की नाही आता भरपूर दिवस झाले ते मिक्सर घेऊन, त्याच्यामुळे वाटायला थोडीशी परेशानी होती आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं ड्राय करून घेतलं ना, असंही ड्राय करून टाकलं ना खूप छान असं मस्त टेस्ट येते. तर चला सगळा मसाला वगैरे इथं भाजून आता मिक्सरमधून की नाही काढून घेते, जसं की गार झाले. चला सगळे मसाले वगैरे आता मी की नाही हे परातीमध्ये टाकून घेतलेले. जे लिंबू मीठ लावून ठेवलं होतं की नाही, जसं की लसण, हिरवी मिरची, पुन्हा आपलं जे पावडर बनवलं होतं की नाही सगळ्या मसाल्यांचं, ते मसाले सगळे टाकून घेतले. आणि बिना तेल टाकतात जे आहे की नाही आमच्या इथं खार आवडते. जसं की मिरचीचं खार पण मी की नाही तेल बिलकुल टाकलं नाही. आणि लिंबाच्या खारामध्ये पण. आणि ह्यावेळेस काय केलं मी, जसं की मिरच्या उभ्या कट करून नाही टाकल्या आता, कारण हिरवी मिरची जी आहे की नाही स्वच्छ धुवून घेतली, त्याचा जे ठेसा करून मी ह्याच्यामध्ये टाकला. आणि तेलामध्ये वगैरे काही भाजून घेतलं नाही. आणि ठेसा केल्याने की नाही एक फोडीला मस्त असं सगळा जो मसाला आहे की नाही तुम्ही बघू शकता किती छान असं लागला गेला आहे ना. असं झालाय माझा परफेक्ट खार. ते कसा वाटला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लिंबाचं लोणचं की नाही घालणं झालं. पुण्याच्या घरामध्ये किरायशी लग्नावून आणलेलं जे आहे की नाही गुळ वगैरे सगळं तसा ठुलता. आणि हे आणलाय गुळाचा पाक आणि चपाती सोबत इतका भारी लागतो की नाही. तुम्ही खाल्ला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप हेल्दी राहतो ना. आता की नाही गुळ आणलाय ना, त्याचा गुळाचा चहा पण आमच्या इथे सगळ्याला आवडते. आणि जसं की अनारसे पण गुळाचेच करीत असते मी. आणि रोजच्या जेवणातून जसं की शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे जास्त प्रमाणामध्ये गुळ वापरते.
कारण मला हे गावठी गुळ खूप असं आवडतंय, पण हे दुकानावरला की नाही पिवळा गुळ मला कसंच आवडत नाही, त्याची टेस्ट पण काही चांगली नसती. आणि चला की नाही आता माझा खार जे आहे ना मी काचाच्या भरणीमध्ये घालून ठेवणार आहे, कारण कालच मी जे भरणी घासून ठेवली होती ना अगोदरच खार की नाही माझ्या हाताने लिंबाचं कधी पण नसते, कारण मिरचीचं खार नसत नाही ना आंब्याचं खार नसत नाही, 2-2 वर्ष असं राहते. पण काय गुण आहे की काय नाही की काही टीप असली तर ताईंनो मला नक्की सांगा. तर चला काचाच्या भरणीमध्ये मस्त लिंबाचा खार असं भरून ठेवलाय, आणि कसं खार झालं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते पण सांगा. तर चला आता इकडं की नाही सकाळचे मॉर्निंगचे काम आहे, तर आजचा दिवस आहे शुक्रवारचा दिवस. तर आधी तर की नाही चला मला की नाही इट दोशाचं पीठ भिजवायचं होतं, कारण इडली आमच्या इथं जास्त कुणी खात नाही बघा, आणि दोशेत की नाही 2 दिवसाचं पीठ मी भिजवीत असते, कारण आज पण खातो आम्ही उद्या पण खातो, कारण सहसा माझ्या इथं जास्त इडली दोशे होत नाहीत, कारण आकाशच्या पप्पाला काही जमत नाही, 2 स्वयंपाक करायला मला पण खूप कंटाळा येतो. म्हणून मी काय करते एकदा केलं की नाही की मग महिनाभर खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळे की नाही 2 दिवसाचं पीठ भिजू घालते. आणि इथं जे आहे ना उडीद डाळ घेतलेली मी, जसं की मला थोडीशी मेंदू वडे पण करायचे त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये घेतली आहे, आणि तांदूळ पण स्वच्छ धुवून जे की नाही ते इथं वाळू घातले, तर म्हणलं तर भिजवले, तर कारण 3-4 वाजता सकाळी लवकर भिजवले की नाही की जे परमनंट मस्त छान होते, तर छान असं की नाही फुगून येतात. आणि पुन्हा धुवून वाळू घालायला गेले होते टेरिसवर, तर पाहते तर काय तर आपलं जे आपण इथं जे आळूच्या पानाची गड्डी लावली होती की नाही, जसं की चमकुऱ्याचं पान आहेत आपल्या त्या टेरिसवर, आणि ते की नाही मी टायरमध्ये सगळं लावलेलं आहे, तर त्याच्यामध्येच एक झाड कुठून उगवलं की काय नाही की बघा, तर त्याला इतक्या भरपूर शेंगा आल्यात ना, शेतामध्ये तरी शेंगा यायला अजून टाईम आहे, जसं शेतातल्या शेंगा अजून निब्बल झाले नाहीत, आपल्या घरामागं छोटंसं शेत आहे की नाही त्याच्यामधल्या पण शेंगा निब्बल झाल्या नाहीत, पण ह्याला की नाही मागून शेंगा पण लागल्या निब्बर पण झालंय. म्हणतात ना देव देता आला की नाही की कुठूनही कसंही देते माणसाच्या वटीमध्ये, आणि तुम्ही बघू शकता इतक्या शेंगा निघल्यात की नाही. संध्याकाळी जे मी ह्या शेंगाचीच आमटी केली, आणि एक आमटी तर नक्कीच झाली बघा, जसं की 1/2 किलो सोले त्याच्यामध्ये निघलेच होते, आणि इतके छान की नाही हिरव्या गार अशा निब्बर आपल्या गावठी शेंगा होत्या, भरपूर इतकं मोठं झाड झालं की नाही त्या खालच्या टायरामध्येच. आणि बघू शकताय तुम्ही किती लई शेंगा निघल्या, आता मी तुम्हाला दाखवते बघा किती शेंगा निघल्या. टेरेसून खाली येतानाच ना आपलं लिंबाचं झाड भरपूर मोठं आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आणि लिंब बघा किती पिवळे झाड लागलेत. आणि इथं केलंय आपल्या चिवताईनं घरटं, आणि आज तिचं घरटं की नाही एकदम कम्प्लीट झालं, आणि मध्ये कापूस वगैरे टाकून तिनं आपले अंडे देण्यासाठी की नाही सगळं घरटं तयार केलं. इथं जे आहे की नाही दुसरं घरटं मी जसं करून लावलेलं आहे त्याच्यामध्ये पण चिवताईचे की नाही घराचं काम चालू आहे, आणि एवढ्या निघल्यात आपल्या टेरिसवरल्या शेंगा. संध्याकाळी मस्त आहे आज आमटीचं बेत, आणि आता मला करायची साऊथ स्पेशल चटणी. साऊथ स्पेशल चटणी जी साऊथमध्ये इडली संग डोशा संग खूप अशी खाताना खूप छान लागते, गरम गरम चपाती सोबत पण तुम्ही खाली ना खूप छान लागत. तर चला धने हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ जे मस्त बारीक गॅसवर रोस्ट करून घ्यायची, जवळ की नाही तिथं खमगाचा वास सुटत नाही, आणि एकदम ना असं तांबूस लाल कलरची भाजून घ्यायची. आणि खूप दिवस ही चटणी जे की नाही स्टोर करून ठेवू शकतो, जर्नीमध्ये पण दिली ना थोडंसं तेल वगैरे टाकून आपण जसं खातो ना खूप भारी अशी लागते. तुम्ही डोशासोबत इडली सोबत पण आपल्यासोबत खूप अशी सर्व करतात आमच्या इकडं. तर चला स्पेशल चटणीची जे व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत शेअर करीत आहे, आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये उडदाची डाळ आहे, आणि थोडी त्याच्याहून हरभऱ्याची डाळ आहे, पण उडदाची डाळीचं प्रमाण थोडं जास्त आहे, कारण मी 1 वाटी जी आहे उडदाची डाळ घेतली मी, आणि त्याच्यावर निम्मी वाटी जी आहे हरभऱ्याची डाळ घेतली आहे, आणि त्याच्यावर निम्मी वाटी जी आहे की नाही धने घेतले. तर आणि हे सगळं मस्त बारीक गॅसवर रोस्ट करून घेतले आता. आणि आता इथं घेतलं मी लसूण घेतलाय, थोडीशी चिंच घेतली, लाल मिरची घेतली आहे, आणि कढीपत्ता घेतली, हे पण आता मस्त तेलामध्ये रोस्ट करून घेणार आहे मी. आता टाकते थोडंसंच तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. सगळं जे बारीक गॅसवर मस्त खमंगाचं भाजून घ्यायचं. ही चिंच पण त्याच्यामध्ये छान अशी फ्राय झाली पाहिजे, जेणेकरून नाही आपलं पावडर एकदम असं सुकं होते, नाहीतर पावडर जळणं चिकचिक होतं. त्याला बारीक गॅसवर मस्त असं रोस्ट करून घ्यायचं. कढीपत्ता पण एकदम असं कुरकुरीत झाला पाहिजे. चला मी गॅस बंद केला, आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. जास्त पण मिरची आपल्याला काळपट नाही होऊ द्यायची, कारण आपल्या पावडरचा कलर आहे एकदम काळा होतो, आणि चव जी आहे ती पाहिजे आपल्याला ती चव पण येत नाही. तर चला अशा पद्धतीने भाजून घेतलं, आणि थोडंसं ह्याला गार करून घेऊ. पुन्हा जे आहे ना मला मिक्सरमधून काढायचे, जेणे की आपला कढीपत्ता पण मस्त कुरकुरीत होत आहे. आणि चला मंडळी मस्त आपली साऊथ स्पेशल की नाही उडदाची डाळ आणि चण्याची डाळ ह्याच्यापासून मी चटणी बनवली, कारण मला करायचे उद्या डोसे, आणि इडली डोशा संग वड्या संग खूप अशी भारी लागते, नक्की करून बघा. तर चला आता करणारे मी उपमा, कारण की नाही आज स्वयंपाकाला काही टेन्शन नाही. आकाशचे पप्पा गेलेत लग्नाला, आणि आम्ही 2 जण आहेत, म्हणून इथं मस्त गरम गरम उपमा केला. आणि उपम्या संग केली मी लसण आणि म्हणलं लसण, हिरवी कोथिंबीर, जिरे
आणि लाल चटणी जी की नाही मस्त उकळामध्ये वाटून घेऊन त्याची जी चटणी की नाही तयार केली मी. तर या मंडळी सकाळच्या मस्त गरम गरम नाश्त्यासाठी